तर हॅलो पुणेकर, कसे आहात सगळे? मस्त ना? मस्त असले पाहिजेत पुणेकर, खाऊन पिऊन एक नंबर. आम्ही पण मस्त आहोत, मज्जेत आहोत. मस्त असा पाऊस होत आहे दिवसभर आमच्याकडे कालपासून, आणि अशी गोड गोड थंडी वाजत आहे. तुमच्या इथं पण पाऊस आहे का, थंडी आहे का? मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करून सांगा. तर मी इंट्रोड्यूस करायला स्टार्ट करणार आहे ब्लॉगमध्ये. जेव्हा मी ब्लॉग स्टार्ट करेल तेव्हा तर तुमचं खूप स्वागत करत आहे मी माझ्या चॅनलला. ते आहे सियाज वर्ल्ड. वेलकम सगळ्यांना. मी पण नवीन आहेत माझ्या चॅनलला, त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, आणि कमेंट्स तर नक्कीच करा तुम्ही. मला तुमच्या कमेंट्सची रिप्लाय द्यायला खूप आवडते. चला तर मग आता मस्त कॉफी पिऊया गरम गरम. तुमचं चहा पाणी झालं की नाही? माझा आता कॉफीचा टाईम झालेला आहे. मग त्यानंतर मी डिनरची तयारी करणार आहे. आज असं काय डिसाईड केलेलं नाही आहे की मी आज काय बनवणार आहे. सकाळी पोळी भाजी झाल्यानंतर आम्ही शक्यतो डाळ तडका जिरा राईसच बनवतो. आज बघते मी मस्त कांदा भजीचा बेत करणार आहे मी एक नंबर. त्याच्यासोबत चटणी किंवा सॉस असं प्रेफर करायला आवडतं मला. बघूया काय प्लॅन होतं आहे, तसं मी तुमच्याशी शेअर करेल. तर स्टे ट्यून. अजून मी एक इमिटेशन ज्वेलरी ऑर्डर केलेली आहे. खूप असं शॉपिंग केलेलं आहे, जे मला आवडलेलं आहे. इन्स्टा पेजवरून मी ते बाय केलेलं आहे. तुम्हाला उद्या किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये किंवा उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की पाहायला भेटणार आहे. जर तुम्हाला आवडलं तर मला कमेंट्स करायला विसरू नका. मी तुम्हाला त्यांची लिंक्स शेअर करेल किंवा इन्स्टा पेज त्यांचा मी टॅग करेल. इतकी सुंदर ज्वेलरी आहे ना, तुम्ही बघा. मी एक मस्त शाही हार विथ इयरिंग्स ऑर्डर केलेला आहे, नेकलेस विथ इयरिंग्स. ओ माय गॉड, इतकं सुंदर आहे ना डिझाईन. ते सोन्यालाही फिक्कं पाडणार आहे. तुम्ही बघत राहा. मग मी तुम्हाला त्याची प्राईस वगैरे डिटेल्स तुम्हाला मी शेअर करेल. तुम्हाला आवडलं की मला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि हो, ती ज्वेलरी वेअर करून अशी मस्त नेकलेस, इयरिंग, शाही हार असा मस्त वेअर करून, मस्त पैठणी नेसून मी मस्त अशी रील आहे ना पोस्ट करणार आहे. चला तर मग, जे नवीन आहेत, माझे न्यू सबस्क्रायबर आहेत, ज्यांनी माझ्या इन्स्टा पेजला फॉलो केलं नसेल तर नक्की जाऊन फॉलो करायला विसरू नका. ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. इन्स्टा पेजला सुद्धा माझे 1K फॉलोअर्स होणार आहे. तर तेही तुम्हाला सरप्राईज आहे. 1K फॉलोअर्स झाल्यानंतर मी काय करणार आहे तोही ब्लॉग मी शूट करणार आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट ब्लॉग. चला तर मग वळूया ज्वेलरीच्या टॉपिकवर. रील पोस्ट केल्यावर मस्त असं मेकअप करून रील पोस्ट करणार आहे. तुम्ही नक्की पाहायला विसरू नका. मी एक जागा पण डिसाईड केलेली आहे शूट करण्यासाठी, आणि ते शूट आम्हीच करणार आहे. कुणी अजून आम्ही ठरवलेलं नाही की हे शूट करणार आहे. मीच मेकअप करणार आहे, मीच रेडी होणार आहे. तर नक्की तुम्ही पाहायला विसरू नका, आणि माझ्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. जेव्हा मी कॅमेरा स्टार्ट करते ना, सुचत नाही मला काय मी ब्लॉग बनवू डेली. तुम्ही बोर नाही व्हायला पाहिजेत ना, म्हणजे सबस्क्राईब बोर व्हायला नाही पाहिजे. तर असं कॉन्टेंट मला क्रिएट करायचं आहे. आणि थँकफुली मी ज्वेलरी जी इमिटेशन ऑर्डर केलेली आहे ना, त्याच्यावर मी कॉन्टेंट क्रिएट करणार आहे. तुम्ही नक्की पाहायला विसरू नका. चला तर मग मस्त अशी गरम कॉफी पिऊया. आता वाजलेले आहेत 6. तर मी आता मंदिर पूर्ण क्लीन केलेलं आहे. सगळ्या देवांची आज स्नान झालेली आहे. मस्त गंध, फुलं वगैरे चढवून झालेलं आहे माझं. तुम्हाला मी दाखवते, तुम्ही बघा.
किती सुंदर असं मंदिर दिसत आहे ना, क्लीन, स्वच्छ, एकदम मस्त. तुम्हाला आमचं देवघर कसं वाटलं ते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आता मस्त अशी पूजा करून झालेली आहे. तर मी 10:30 वाजता किचनमध्ये आलेले आहे ओल्या नारळाची बर्फी बनवण्यासाठी. ते माझ्या मिस्टरांनी खिसून ठेवलं होतं दुपारी. मी त्यांना म्हटले होते हे 2 ओले नारळ जे आहेत ना ते मला खिसून द्या, ठीक आहे. तर त्यांनी माझं म्हणणं ऐकलेलं आहे आणि त्यांनी खिसून ठेवलं होतं. मग आता मी बनवत आहे ओला नारळाची बर्फी. त्यात साखर जाणार नाही आहे, त्यात जॅगरी पावडर जाणार आहे. हेल्दी वे तुम्हाला. हे बघा किती मस्त दिसत आहे ना हे मिक्सचर. आता मी ह्याला एकदम लो गॅसवर ठेवलेलं आहे. एक 10 मिनटं मस्त असं परतवून घेते हे मिक्सचर एकजीव होण्यापर्यंत. आणि मग मी एक बटर पेपर घेणार आहे आणि त्याच्यावर मी हे मिक्सचर घालून सेट करायला ठेवणार आहे. आणि हे अर्ध्या 1 तासाने फ्रीजमध्ये सेट झाल्यानंतर ह्याच्या वड्या करून घेणार आहे आणि मी ते तुमच्याशी शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून. आणि मग माझी आता तयारी चालू आहे वटाणा मसाला राईस बनवण्याची. तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्स करा. आत्ता मी रेसिपी काही शूट करणार नाही, आता मिस्टर येतीलच म्हणून पटापट मी बनवायला घेतलेलं आहे. जर तुम्हाला रेसिपी हवीच असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर मस्त असा मसाला मी परतवून घेतलेला आहे. तुम्हाला किती मस्त वाटत आहे ना, खूपच छान. आणि मसाला राईस बनल्यानंतर मी तेही तुमच्याशी शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून अँड एन्जॉय माय रेसिपी. तर हे बघा मी हे मिक्सचर प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. प्लेटला आधी मी मस्त तूप लावून घेतलेलं आहे. मग हे मिक्सचर ह्याच्यामध्ये घालून ह्याला सेट केलेलं आहे, मस्त राऊंड केलेलं आहे. आणि हे आता जाईल फ्रीजमध्ये अर्ध्या 1 तासासाठी. नंतर आपण ह्याला शेप देऊया. आणि वरती बघा मी असे ना मस्त काजू लावणार आहे. आणि मग आपण भेटूया अर्ध्या 1 तासाने ह्याच्या कटिंग टाईमला. मग आपण ह्याला आहे ना मस्त असा शेप देऊया. सो स्टे ट्यून. हा बघा तर आता मी घेतले आहेत एवढे काजू. आपण ह्याला आता गार्निश करूया काजू.
किती छान दिसत आहे हे. ओ हो, खूपच सुंदर दिसत आहे. मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने. ओ माय गॉड, इतकं सुंदर दिसत आहे ना. चला तर मग भेटूया आपण 1 तासानंतर. यम्मी. हॅलो, तर असा मस्त आपला मसाला राईस बनवून तयार झालेला आहे. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं नक्की कमेंट्स करा. मी मिठाई आहे ना कट करण्याचा प्रयत्न चालू आहे माझा. ती इतकी थंड झालेली आहे ना, ती कटच होत नाही आहे. म्हणून मी थोडंसं आहे ना असा एक पीस काढलेला आहे आणि तो टेस्ट केलेला आहे. तुम्हाला खोटं नाही सांगत, इतकं यम्मी झालेलं आहे ना. तुम्ही ट्राय करून बघा. मी अजून जेवलेलं नाही आहे. हा माझा 3रा बाईट आहे. मी बनवला आहे ते. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. मी हा ब्लॉग इथेच एंड करत आहे. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ते नक्की मला कमेंट्स करून सांगा. मग भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी मस्त खा, आपली काळजी घ्या. सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, तुमच्या फ्रेंड्सला माझा ब्लॉग शेअर करायला विसरू नका. सो बाय, गुड नाईट.